तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। लोणार शहरातील विजेचा लपंडाव बंद करून प्रवाह सुरळीत करा, नसता कार्यालयास ताळे ठोकू याचे परिणाम आपणास भोगावे लागेल, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने डॉक्टर गोपाल बशिरे, गजानन जाधव यांनी लोणार महावितरण कंपनीच्या अभियंत्यास निवेदनाद्वारे दिला आहे। लोणार शहर व ग्रामीण भागामध्ये 1 महिन्यापासून विजेचा लपंडाव सुरू झाला आहे। त्यामुळे सर्वसामान्यांचे पंखे, कूलर, टीव्ही, मिक्सर, विजेचे दिवे तसेच विजेचे उपकरण जळून खाक होत आहेत। यास जबाबदार कोण? एकतर संपूर्ण महिन्याचा वीज आकार, वीज भार, इतर सर्व शुल्क ग्राहकांवर लादता, त्याचबरोबर महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे वीज ग्राहकांचे अतोनात नुकसान होत आहे। याला सर्वस्व महावितरण कंपनी व त्या कंपनीने नियुक्त केलेले बेजबाबदार अभियंता जबाबदार आहेत, असे दिलेल्या निवेदनात नमूद केले असून विनाविलंब त्वरित वीज प्रवाह सुरळीत करावा, अन्यथा महावितरण कंपनीच्या पॉवर हाऊस कार्यालयास ताळे ठोकण्यात येईल, असा इशारा निवेदनांती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महावितरण कंपनीच्या अभियंत्याला देण्यात आला आहे। या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बशिरे, तालुका प्रमुख ॲडव्होकेट दीपक मापारी, शहर प्रमुख गजानन जाधव, शहर उपप्रमुख लुकमान कुरेशी, ज्येष्ठ शिवसैनिक सुदन अंभोरे, विभाग प्रमुख गोपाल मापारी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता प्रतिनिधी भूषण शेटे, लोणार। लोणारच्या शहर आणि ग्रामीण भागात विजेचा जो लपंडाव चालू आहे, या विजेच्या लपंडावामुळे अनेक घरातली विजेचे उपकरण, पंखे, कूलर, टीव्ही, मिक्सर, विजेचे दिवे, विविध उपकरण जळून खाक होत आहे। तुम्ही या सर्व वीज ग्राहकांना वीज भार लावता, वीज आकार लावता, अनेक शुल्क लावता, एक वेगवेगळे शुल्क आणि महिन्याभराचं ते शुल्क घेता आणि तुम्ही 15-20 दिवस सुद्धा सातत्याने वीज देत नाही। त्याच्या विरोधामध्ये आम्ही तुम्हाला निवेदन देतो, ताकीद देतो याच्या माध्यमातून। याच्यानंतर तुम्ही तुमचा कारभार जर दुरुस्त केला नाही तर तुमच्या कार्यालयांना आम्ही ताळे ठोकणार। शिवसेना शिवसैनिक त्यांच्या पद्धतीने आंदोलन करणार। त्याच्यामुळं हे निवेदन आणि शेवटचं मागणी तुम्हाला की हा विजेचा लपंडाव बंद करा।